पावभाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी बटाटा, 1 वाटी फ्लार, 1 वाटी शिमला मिरची, 1 वाटी वाटाणा, अर्धी वाटी कट केलेला कांदा, अर्धी वाटी कट केलेले टोमॅटो, अर्धी वाटी कोथिंबीर, मोठे 2 चमचे बटर. तुम्हाला हवे असेल तर बीट गाजर घालू शकता. 2 चमचे आले लसूण पेस्ट, 2 चमचे लाल मिरची पावडर, 1 चमचा मीठ, अर्धा चमचा हळद आणि पावभाजी मसाला. कुकरमध्ये बटाटा, वटाणा, शिमला मिरची, फ्लार, टमाटा आणि 2 ग्लास पाणी टाकून त्यात थोडे मीठ टाकून शिजवून घ्या. कुकरच्या 4 शिट्ट्या करून घ्या आणि ते थोडे थंड झाल्यावर त्याला स्मॅश करून घ्या. त्यानंतर एका पॅनमध्ये 4 ते 5 मोठे चमचे तेल टाकून बटर घालावे. नंतर कांदा टाकून गुलाबी रंगावर परतावे. त्यात आले लसूण पेस्ट घालावी. चांगले परतून घ्यावे आणि त्यात लाल तिखट, हळद, मीठ तुमच्या चवीनुसार घालावे, कारण आपण आधीच शिजवताना टाकलेले आहे. आता पावभाजी मसाला टाकून परतून घ्यावे. त्यात शिजवलेले भाज्याचे मिश्रण टाका आणि त्याला छानपणे मिक्स करून घ्या. त्यात थोडेसे पाणी घाला, थोडेसे मीठ घाला तुमच्या चवीनुसार. त्यावर मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर घालावी. त्यावर बटर टाकून पाव चांगले शिकून त्यावर पावभाजी मसाला टाकावा. ओ हो हो, खूप स्वादिष्ट.